आज सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तळगाव येथून फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला। सरवडी, निंबोरे, वडजळ येथून सायंकाळी 6 वाजता फलटण येथील पालखी तळावर माऊलींची समाज आरती होऊन माऊलींचा मुक्काम आज फलटण येथे असणार आहे। शहरामध्ये सर्वत्र जिंती नाका येथे माऊलींचे आगमन होऊन अंतर्गत पालखी मार्गाने हरिबाबा मंदिर येथून पाचबत्ती चौक, गजानन चौक, गिरवी नाका येथून पालखी तळावर समाज आरती होऊन माऊलींचा मुक्काम आज फलटण येथे होणार आहे। फलटण येथील हा वंश परंपरागत असणारा माऊलींचा सोहळा पाहण्यास महाराष्ट्रातून विशेषतः कोल्हापूर, कोकण, आजरा, कर्नाटक येथून भाविक येत असतात। फलटण शहरात विविध ठिकाणी सर्व सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत औषधे, अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वारकऱ्यांच्या सेवेसाठी करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चा, शिवसेना पक्ष तसेच शासनाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीविषयी जागरण करण्यासाठी शहरात पथके येऊन पटनाट्य सादर करीत आहेत। या सर्वांचं या वारीमध्ये स्वागत आहे आणि या आरोग्यवारीचा आनंद आपण असंच घ्यावा। आता फुगडी अतिशय चांगले आमच्या बहिणींनी फुगडी खेळली, अतिशय फुगडीचं परत एकदा व्हावं हीच इच्छा आहे, परत व्हावं एवढी इच्छा आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।